छत्रपती संभाजीराजे यांचा मृत्यू कसा आणि कोणत्या साली झाला? छत्रपती संभाजीराजे भोसले हे समरधुरंधर, ज्वलंतेज सागेचा ओहोळ, महापराक्रमी, रणझुंजार, तेजस्वी राजपुरुष होते. भाषा ज्ञान, सैन्य संचालन, राजनीती, संस्कृत पंडित, दानवीर होते शिवाय अंगेष्टीने दिग्पाल होते. म्हणूनच शेख निजामच्या 70 हौशास जुमानत नव्हते. 3 एप्रिल 1680 या दिनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी संभाजी महाराज पन्हाळगडावर होते. जानेवारी 1681 ते 31 मार्च 1689 या 9 वर्षांत सर्वार्थाने पराक्रमी आणि झंझावाती, वादळवा, याप्रमाणे प्रखर कारकीर्द संभाजी महाराजांची होती. एकाच वेळी 5 आघाड्यांवर शत्रूशी यशस्वी झुंज देत एक महापराक्रमी राजा म्हणून तसेच एकही लढाई वा युद्ध न हरता स्वराज्य शाबूत राखणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेवाद्वितीय. पोर्तुगीज, जंजिरेकर सिद्धी, इंग्रज, स्वराज्यात घुसखोरी करत असलेला, 5 लक्ष सैन्यासह तळ ठोकलेला औरंगजेब आणि स्वराज्यातील फितूर स्वकीय याच 5 शत्रू आघाड्यांवर अशी जरब बसवली की त्यावेळी संपूर्ण हिंदुस्थानात संभाजी महाराजांसारखा पराक्रमी राजा नव्हता. छत्रपती संभाजी महाराज हे निवडक सैन्यासह कोकणात संगमेश्वर येथे एक निवाडा करण्यासाठी थांबले. तिथे धोका होऊ शकतो हे मुत्सद्देयांचे मताकडे लक्ष न देता सोबतचे संताजी घोरपडे आणि सैन्याला रायगडावर प्रयाण करण्याचा आदेश दिला. आणि संभाजी महाराज, कवी कलश सेनापती माळोजी घोरपडे अन 300 सैन्यासह संगमेश्वर येथे निवाडा देण्याचे कार्याकरिता थांबले. शेख निजाम उर्फ मुकर्रबखानाने संगमेश्वरवर हल्ला चढवला. एकच धुमाकूळ झाला. 1 फेब्रुवारी 1689. संभाजीराजांचे 300 सैन्य शेख निजामच्या 5000 सैन्याशी निकराने प्राणपणाने लढू लागले. हातघाईची लढाई झाली. सेनापती माळोजीबाबा लढताना घायाळ होऊन धारातीर्थी पडले. संभाजी महाराजांच्या घोड्यांच्या एका पायावर स्वर्णकडे होते. त्यामुळेच शंभूराजे त्या धुमश्चक्रीत ओळखले गेले. ते कवी कलशाच्या पायावर घाव बसला आणि तो किंचाळला, राजे, राजे. संभाजीराजे माघारी वळले. आत किंचाळी बघून कवी कलशाजवळ गेले. आणि त्याच वेळेस शेख निजामचे सैन्य शंभूराजेवर वार करू लागले. जसा अभिमन्यू चक्रव्यूहात सापडला, तीच स्थिती शंभूराजांची होती. ते सैन्याचा प्रतिकार करू लागले परंतु शेखच्या 70 हौशांनी साखळदंडाने संभाजीराजांना आवळले. राजे 70 जणांना दाद देत नव्हते परंतु किती वेळ एकटे लढणार. शेवटी साखळदंडाने बांधून राजांना संगमेश्वराहून बहादूरगडास नेले. तिथे औरंगजेबाची छावणी होती. कवी कलश आणि शंभूराजेंना औरंगजेबासमक्ष उभे केले गेले. बादशहाने खुश होऊन शेख निजामास मुकर्रबखान हा किताब व खिरापत दिली. या परवरदिगार तूने मेरी मुराद पुरी की शुक्र हाई संभाजी महाराजांना बघून औरंगजेब विस्मयचकित झाला. तख्तावरून उठून तो जमिनीवर बसला. कवी कलशाच्या काव्याप्रमाणे, राजन तव तेज निहारत तख्त तजत अवरंग असे म्हणतो. औरंगजेब डोळे विस्फारत शंभूराजेचे ते बाणेदार रूप, आग ओकणारे डोळे, बलदंड दिग्पाड शरीर करारी मुद्रा, साखळदंडात जखडलेले तो मराठ्यांचा राजा, सिंहांचा छावा सापडला. औरंगजेबाने इस्लामप्रमाणे तख्ते कुलाहाची शिक्षा दिली. शंभूराजे अन कवी कलशांना 2 वेगवेगळ्या उंटावर उलटमुखी बसवले. अंगात विदूषक कपडे, मिळमिळीत, सच्छिद्र, मळके कपडे, तख्ते, म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती. अशी ती झेंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनिक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत होते. त्यांना भाल्याने टोचित होते. त्यांचे नगारे वाजत होते. कर्णे थरारत होते. विदूषकाची लाकडी टोपी घालून बाजारोळीतल्या रस्त्यावर धिंड काढण्यात आली. दुतर्फा मोग सैन्य शंभूराजेवर थुंकत होते. शंभूराजेची अशा प्रकारे विटंबना करण्यात आली. औरंगजेबाने शंभूराजेंना इस्लाम कबूल कर, तुझ्या स्वराज्याला गुप्त खजिना कोठे आहे, माझ्या मोग फौजेतले फितूर तुला कोण किती सामील आहे असे प्रश्न विचारणे परंतु बाणेदार शंभूराजेंनी ढुंकूनही दाद दिली नाही. याने औरंगजेबाचा संताप अनावर झाला आणि कुलाह तख अशी शिक्षा दिली.
चामडी लोळवणे, चामडी शस्त्राने ओरबाडणे, डोळ्यात तपसळई फिरवून डोळे काढणे, औरंगजेबाचे सैनिक शंभूराजेंना जेवण द्यायचे. पुढे शंभूराजेंनी जेवण नाकारताच जबरदस्तीने तोंडात अन्न घाली. परंतु शंभूराजांनी त्यालाही दाद दिली नाही. त्यांनी अन्न घेणे बंद केले. नंतर तोंडात सळे टाकून जीभ छाटली. एक हात नंतर दुसरा हात छाटला. अखेर संभाजी महाराजांचे क्रूरपणे तलवारीने शिर कापले. शरीराचे तुकडे तुकडे करून तुळापूर वढूच्या परिसरात फेकले. एक धगधगते शौर्य क्रूरपणाच्या कळसाने निमाले. असा नरीशन स्मृती आजवर कोणत्याही राजास झाला नाही. तो धर्मवीर, स्वराज्य रक्षक, बलशाली, अतिपराक्रमी संभाजी महाराजांना झाला. आजही अखंड ज्योत तेवत आहे वढू बुद्रुक तुळापूरला. ते धगधगत्या शौर्याचे प्रतीक आहे. हिंदवी धर्माभिमान त्यागाचे स्मारक आहे. अमोघ कीर्तीचा दीपस्तंभ आहे. संभाजी महाराजांची अमानवीय हत्या झाली तो दिवस होता 11 मार्च 1689. 40 दिवस साक्षात मृत्यूचे तांडव सहन करून बलिदान झालेले शंभूराजेचे वीरमरण या हिंदू पादशाहीच्या तमाम वीरांना नवयुवकांना प्रेरणास्थान आहे. तो जाज्वल्य पराक्रम, ते तेजस्वी डोळे, तो कधीही न झुकणारा बाणेदारपणा, ते स्वराज्याचे औक्षण, ती प्रतिज्ञा, ते पालन. शिवछत्रपतींच्या निधनाने पोरके झालेले 23 वर्षांचे कोवळे स्वराज्याची जबाबदारी घेतली. छत्रपती झाले. स्वराज्यात शिरलेल्या औरंगजेबाला 9 वर्ष झुंजवत ठेवले. मेटाकुटीला आणले.